तर फडणवीस अजित पवार यांच्या भेटीची इनसाइड स्टोरीज ही 24 तासच्या हाती लागली। आज सकाळी ही भेट झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि या भेटीमध्ये कोकाटेंची खाती नेमकी कोणाला द्यायची ते सांगा असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना विचारला, अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। हायकोर्टानं स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचंही सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आता हायकोर्टातल्या घडामोडींकडे लक्ष आहे। कोकाटेंचं मंत्रिपद वाजणार का? कारण हायकोर्टात ही याचिका दाखल झाल्यानंतर ती ज्यावर आजच सुनावणी होणं गरजेचं आहे, तरच मंत्रिपद वाचू शकतं। अर्थातच पुढच्या काय नेमक्या कोर्टातल्या कार्यवाही घडत आहे ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर झी 24 तासवर ही इनसाइड स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कोकाटेंचं मंत्रिपद। आणि याच संदर्भात माजी प्रधान सचिव विधिमंडळाचे अनंत कळसे सर आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी पुढच्या कारवाई संदर्भातली माहिती जाणून घेऊया। कळसे सर, हायकोर्टामध्ये प्रचंड प्रयत्न सुरू आहेत कोकाटेंकडून, कशा प्रकारे स्थगिती मिळवता येईल यासाठी याचिका केली जाते आणि ही सुनावणी आजच होईल यासाठी सुद्धा प्रयत्न होतील। हे प्रकरण आता नेमकं कसं पुढे जाईल? पुढे आपण जे म्हटलंय ना त्याप्रमाणे तोच एक मार्ग आता कोकाटे समोर आहे। कारण जिल्हा सिव्हिल कोर्टाने सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा दिलेली आहे, पण तो त्या शिक्षेला स्थगिती मिळवणं हीच प्रायोरिटी आता कोकाटे समोर आहे। आणि त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे उच्च न्यायालयात त्यांच्याकडून सगळे प्रयत्न चालू आहे आणि त्यांचे जे ॲडव्होकेट आहेत ते सगळे प्रयत्न उच्च न्यायालयात करीत आहेत। म्हणजे आजच्या सुनावणी होऊन त्या शिक्षेला स्थगिती जर मिळाली तर या पुढच्या सगळ्या प्रक्रिया होऊ शकतील असं एकंदरीत चित्र दिसतंय। ओके, कसे सर, आणखी एक महत्त्वाचं, जर 2 वर्षांची शिक्षा कोर्टानं कायम ठेवलेली आहे तर आमदारकी संदर्भात नेमकं काय होऊ शकतं? कारण आमदारकी रद्द होते असं कळतं। अर्थातच मंत्रिपद दुसरीकडे कोणाकडे दिलं जाईल, खाती दिली जातील, मात्र आमदारकीचं नेमकं काय होणार? नाही, आमदारकी तर निश्चितच रद्द होईल। कारण लिली थॉमस या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि आरपी ऍक्ट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे इफ आय एम करेक्ट तरतुदी आहेत त्या सुद्धा मी बघून घेतो। पण त्यांची आमदारकी निश्चित रद्द होईल, त्याला एक रिलेव्हंट नोटिफिकेशन काढायला लागेल आणि जर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली तर मग ती रद्द होणार नाही आमदारकी आणि पुढचे कोर्स ओपन होतील त्यांच्या पुढे, असं एक दिसतंय या प्रकरणामध्ये प्रायमा फेसी। अगदी, आणि कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई होईल असं कळतंय। त्यामुळे आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टाच्या या आदेशांची गरज असते। हा नेमका मुद्दा काय आहे? नाही, आता कुठलाही जजमेंट दिलं कोर्टाने की त्याचा एक आदेश असतो, लेखी आदेश असतो। त्या जज जे आहेत त्याचं कोरम जे आहे त्यांच्या जजेसच्या सहीचा एक लेखी आदेश त्याच्या रजिस्ट्री मार्फत जारी केला जातो। तो आदेश नॉर्मली एखाद दिवसात मिळतो त्या आदेशाची प्रत, आणि त्या प्रत बघितल्यानंतर मग पुढची लिगल कारवाई केली जाते। अशी एक सर्वसाधारण प्रथा आहे किंवा कार्यपद्धती आहे। त्यामुळे नॅचरली त्यांच्या आदेशाची वाट रेलेव्हंट अथॉरिटीज बघत असतील असं दिसतंय त्याच्यामध्ये। कळसे सर, एक खूप असा उत्सुकतेचा मुद्दा आहे तो म्हणजे आता खरं तर माणिकराव कोकाटे कुठे आहेत माहिती नाहीये, ते नॉट रिचेबल आहेत। मात्र मधला काळ जो आहे त्यांना अटक वॉरंट तर निघालेला आहे, मात्र माणिकराव कोकाटेंच्यावर अजून अटक वॉरंट पोहोचलेले नाही, त्यामुळे त्यांना अटक होत नाही। मधल्या काळात नेमकं त्यांच्याकडे आत्ता काय पर्याय आहे? कारण उच्च न्यायालयामध्ये ही सगळी याचिका दाखल होणार, त्यानंतर ती 3 नंतर सुनावणीला येणार। या मधल्या काळामध्ये जर अटक वॉरंट पोहोचत असेल तर अटक होऊ शकते का? होऊ शकते ना, पण ते म्हणजे आता ते कुठे काय ते जे अटक वॉरंट जारी करतील किंवा सर्व करतील त्यांना कळलं पाहिजे, त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पोलीस अथॉरिटीला कळलं पाहिजे अटक वॉरंट कुठे त्यांना सर्व करायचं, कुठे अटक करायची वगैरे। हा प्रक्रियेचा भाग आहे, पण अटक होऊ शकतो। लिगली स्पीकिंग कायद्याच्या तरतुदी जर बघितल्या तर त्यांना अटक होऊ शकेल। जोपर्यंत त्या शिक्षेला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत ती शिक्षा कायम आहे आणि कायद्याप्रमाणे त्यांना निश्चितच अटक होऊ शकेल। पण त्यांचा ठाव ठिकाणा लागला पाहिजे, ते सर्व झालं पाहिजे, पोलीस ऑफिसर पोहोचले पाहिजे, त्या प्रोसिजरचा भाग आहे। ते जर पूर्ण झाली प्रोसिजर तर त्यांना निश्चित अटक होऊ शकेल। ठीक, धन्यवाद सर, अनंत कळसे सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। अनंत कळसे आपल्या बरोबर होते। तर कोकाटेंविरोधात आता अटकेचे आदेश निघालेले आहेत। अर्थातच हे आदेश नेमके कुठे पोहोचवायचे हे लवकरात लवकर आता पोलीस पुढे नेतील हे सगळं प्रकरण। मात्र इकडे उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळवून देण्यासाठी धावाधाव त्यांच्या वकिलांची सध्या सुरू आहे।
तर हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे जातात आणि हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती कळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा हा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई होणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादीकडून एक प्रकारे माणिकरावांना तोपर्यंत तरी दिलासा आहे। सध्या तरी पक्षाकडून कुठलीही कारवाई होत नाही असं दिसतंय। हायकोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून हा दिलासा आहे। सूत्रांकडून ही मोठी माहिती कळतेय। सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे सध्या जात आहेत हायकोर्टामध्ये। ते अपील करतात, शिक्षेला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करतात। मात्र ही स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल अशी माहिती कळतेय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर आणि तपशीलवार माहिती जाणून घेऊया। कृष्णात, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आता धोक्यात आलेलं आहे, त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आली। आत्ताच अनंत कळसे सरांबरोबर आपण बोललेलो होतो आणि एकंदरीतच इकडे हायकोर्टात कोकाटेंचे प्रयत्न सुरू आहेत, दिलासा मिळवण्यासाठी याचिका दाखल केली जाते। काय नेमक्या या सगळ्या अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये काय वातावरण आहे? राजकीय वर्तुळामध्ये कोकाटेंच्या प्रकरणानंतर शिक्षेनंतर आता काय नेमकं वातावरण आहे सगळं? अनुपमा, माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य आता हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे आणि तशा प्रकारची राजकीयदृष्ट्या देखील चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्यामध्ये झालेली पाहायला मिळते। जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात येत नाही तोपर्यंत त्यांना दिलासा मिळणार आहे आणि सत्र न्यायालयात सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे हे हायकोर्टमध्ये जात आहेत आणि हायकोर्टामध्ये जोपर्यंत सुनावणी होत नाही, जर स्थगिती दिली गेली या निर्णयाच्या विरोधात तर मात्र माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळू शकतो। परंतु स्थगिती न दिली गेली तर मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते आणि त्यांचं मंत्रिपद हे काढून घेतलं जाऊ शकतं। त्यामुळं माणिकराव कोकाटे यांचं पूर्णतः भवितव्य हे आता हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे आणि माणिकराव कोकाटे हे थोड्याच वेळात हे हायकोर्टामध्ये तशा प्रकारची याचिका दाखल करत आहेत किंवा आपल्याला जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला स्थगितीच्या विरोधात ही याचिका दाखल करत आहेत। त्यामुळं नक्कीच या संदर्भात हायकोर्टात काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आज किंवा उद्यामध्ये हायकोर्टानं जर स्थगिती दिली गेली तर त्यांचं मंत्रिपद कायम राहू शकतं, परंतु हायकोर्टानं स्थगिती न देता शिक्षा कायम ठेवली गेली तर मात्र माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं, त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि कदाचित आमदारकी देखील जाऊ शकते। कारण जे सुनील केदार यांच्या बाबतीत घडलं होतं, त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांचं आमदारकी ही काढून घेतली गेली होती, आमदारकी रद्द केली गेली होती आणि त्या संदर्भातला तात्काळ निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला होता। परंतु माणिकराव कोकाटे यांना देखील तशाच प्रकारची शिक्षा सुनावली गेलेली आहे। परंतु माणिकराव कोकाटेंना एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडून असणार आहे, ज्यामध्ये त्यांना हायकोर्टात जाण्यापर्यंतचा वेळ दिला जाऊ शकतो आणि हायकोर्टात निर्णय लागण्यापर्यंतचा वेळ दिला जाऊ शकतो। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना तुर्तास अभय दिल्याची चर्चा ही राज्य सरकारकडून अभय दिल्याची चर्चा होताना पाहायला मिळते। परंतु पूर्णतः ह्या 2 दिवसच हे अभय असेल आणि 2 दिवसामध्ये जर हायकोर्टाचा निर्णय काय होतो यावर राज्य सरकार निर्णय घेणार आहे। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।